नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी बघणार आहोत. जसं की आम्ही बनवलेल्या कुरवड्या व त्यानंतर माझं प्रॅक्टिकल आणि आमच्या शेतातला भुईमूग अशा खूप गोष्टींचा समावेश या एका लॉंग व्हिडिओमध्ये मी केलेला आहे. आणि हा व्हिडिओ एका दिवसाचा नसून 2-4 दिवसाचा मी एकत्र बनवलेला आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओवर तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा आणि आपला व्हिडिओ तुम्ही आवडीने बघा. मग आता त्यांनी खूप सारं बघून खूप मोठा असल्यामुळे त्यांनी मला ते बकेटीमध्ये ओतून दिलं आणि सासूबाईवरती स्लॅबवर कुरवड्या घालत होत्या. मग मी त्यांना तीळ नेऊन दिली. त्यानंतर बघा सासूबाई कशा गोल गोल कुरवड्या घालत आहेत आणि आमच्या इकडे तर याला कुरवड्याच म्हणतात. आता तुमच्या इकडे काय म्हणतात तेही मला नक्की कळवा. आणि हे बघा आमच्या स्लॅबवर, आणि हे आमचं छोटंसं गाव. छोटं आहे पण खूप मस्त आहे, कारण गावाकडचं वातावरण तुम्हाला तर माहीतच आहे किती मस्त असतं. ऊन तर खूपच होतं, परंतु आपल्याला कुरवड्या खायलाही लागतील ना, म्हणूनच बनवाव्या तर लागतीलच, ऊन असो किंवा काहीही असो. त्यानंतर हे बघा आमच्या एवढा मोठा वाडा, आणि हे आमच्या वाड्यातलं बदामीचं झाड. आणि माझं पिल्लू बघा हे मधातच कसं बघतं पप्पाकडं. पप्पानी व्हिडिओ शूट केला होता हा. त्यानंतर बघा हे बदामीचं झाड, याला खूप एवढ्या बदामी लागल्या होत्या की बस बघायचं कामच नव्हतं. आमच्या घरासमोरच छोटीशी शाळा आहे व शाळेवरची मुलं या बदामी खाण्यासाठी खूप गर्दा करतात शाळा सुटल्याच्या नंतर. आणि ह्या बघा संध्याकाळच्या वेळेला एवढं ऊन होतं की सर्व कुरवड्या वाळून बसलेल्या होत्या. यांना परत एकदा ऊन द्यायची सुद्धा गरज पडली नाही. हे एवढ्या छान वाळलेल्या होत्या. ह्या बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील किती छान वाळून बसलेल्या होत्या. आणि किती सासूबाईने खूप जास्त प्रमाणात तीळसुद्धा घातलेली होती यामध्ये, म्हणून आता खायला तर खूपच छान लागत होत्या. तुम्हाला आता मी ते असं सांगू शकत नाही. त्यानंतर मग आता सगळं तर झालंच होतं. मग घेतला स्वयंपाक बनवायला, कारण आता उन्हाळा असल्यामुळं खाण्याचे तर आपल्या तोंडाला किती चव लागते हे बघा. काहीही बनवलं तरी आपल्याला काही पोटभर जेवण होतच नाही आहे, म्हणून म्हटलं चला आज थोडं काहीतरी वेगळं बनवूया. वेगळं तेवढं काही स्पेशल तर नव्हतं, परंतु असंच हे पापड नड्डी वगैरे हेच बनवलं होतं मी जेवायला. आणि बघा तेल गरमच नाही झालं. किती वेळ मी हे तेलात सोडलं आणि त्यानंतर हे बघा असं गरम होत आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही बघायला हे पण मला कळवा. आता माझे व्हिडिओ तेवढे तर चांगले नसतात, कारण हे गावाकडचे व्हिडिओ आहेत आणि मला जास्त काही तुम्हाला दाखवायसारखं नाही. परंतु मी माझ्या जीवनात जे काही घडतं तेच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्हा सर्वांचा सपोर्टही मला खूप छान प्रकारे मिळत आहे. आता खूप दिवस झाले मी व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला नाही आहे, म्हणूनच आज थोडा वेळ होता, म्हणूनच म्हटलं चला आता एक लॉंग व्हिडिओ आपण नक्की अपलोड करूया. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि पूर्णपणे हा व्हिडिओ बघितला असेल तर मला कमेंट करा की तुम्हाला माझा हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला. हे बघा आता तुम्हाला असं चटाकेदार खाणं आवडतं की नाही. मला तर खूप आवडतं हे असे पापड वगैरे खाणं. पोळी भाजी नसली तरी चालतं, पण हे असलं की आपल्याला काहीच लागत नाही. असं माझ्यासारखं कोण कोण आहे. मग आता एवढं सगळं तळलं, डोकं तर खूप दुखत होतं, कारण असं काही तेलकट तळलं तर मला तर खूपच डोकं दुखतं. जेवण करण्याची सुद्धा इच्छा होत नाही. मग ते सगळं तळून इकडं भातसुद्धा शिजलेला होता. भात शिजल्याच्यानंतर मग मी पोळ्यासुद्धा बनवून घेतल्या आणि भाजीसुद्धा बनवली होती, पण व्हिडिओ शूट करायचं माझ्या लक्षातूनच गेलं. त्यानंतर बघा हे बघा आमच्या शेतातला भुईमूग. आता हा उपटायला आज बाया आल्या होत्या, म्हणूनच मी व्हिडिओ काढून घेतला. आणि हे बघा किती मस्त अशा शेंगा लागलेल्या आहेत. तुमच्या शेतामध्ये आहे की नाही भुईमूग? आमच्या शेतामध्ये तर खूप सारा भुईमूग आहे बघा. आणि आता एवढ्या उन्हाच्या दिवसामध्ये पण खूप लोक येत आहेत भुईमूग उपटायला, कारण शेंगा लागतात ना खायला. आणि वर्षभर आपल्याला घरगुती शेंगदाणे खायचे असतील तर भुईमूग उपटायला जावंच लागतं. आणि हा आता आमच्या शेतातला हिरवागार भुईमूग पहा. आता उन्हाळ्यामध्ये असं हिरवगार शेत म्हणजे किती छान आहे ना. तुम्हाला आवडतं का नाही असं हिरव्यागार वातावरणात जगायला. हे बघा विरूचे पप्पा किती मस्त झाडं उपटत होते आणि किती छान याला शेंगासुद्धा लागलेल्या आहेत. आता तुम्ही गावाकडे राहता की शहरात राहता. हे बघा आता आलेले लोकांनी किती मोठा भुईमूग उपटलेला होता. आता माझ्या पप्पाच्या शेतामध्ये तर भुईमूग नसतो, कारण त्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप टंचाई असते. त्यांना पाणीसुद्धा प्यायलासुद्धा नसतं, तर असं भुईमूग वगैरे पेरायला कशाचं पाणी. पण आता आमच्या आव्हांच्या इकडे तर पाण्याची कमीच नाही, कारण त्यांना इसापूर धरणाचं पाणी आहे. कितीही पाण्याचा वापर करा, पाण्याची कमीच नाही, म्हणून ते भरभरून असा भुईमूग, गहू सर्व पिके घेतात. पूर्ण वर्षभर त्यांना काम सरत नाही. पिंकर बदलायची व
की अशी पिकं घ्यायची, त्यांचं वर्षभर चालूच असतं. हरभरा, गहू, ज्वारी, भुईमूग, मूग, तीळ असं सर्व पिके ही आमच्या शेतामध्ये घेतली जातात. आणि कारण हे इसापूर धरणाच्या पाण्याचा सपोर्ट असल्यामुळे आम्हाला ही सर्व पिके घेता येतात. नाहीतर पाणीच नसल्यावर आपण याला एवढं पाणी कुठून पुरवणार. म्हणूनच आपण पाणी असल्यामुळे ही पिकं घेत आहोत. आणि हे बघा ढोरांसाठी लावलेलं गवत, आता हे पण यांना काढून घ्यावं लागेल, कारण आता काही दिवसामध्ये शेती पुन्हा नांगरावी लागेल. कारण उन्हाने तपली तरच पुढं परत दुसरं पीक चांगलं येतं ना. म्हणूनच आता मी तर एका शेतकऱ्याचीच मुलगी आहे, म्हणून मला शेतातील होईल तेवढी माहिती, मला जेवढी माहिती तेवढी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि बघा एवढ्या उन्हामध्ये, एवढ्या कडक उन्हामध्ये या सर्व बाया भुईमूग उपटायला आल्या आहेत. आता आपण गावाकडचे माणसं, आपल्याला काही ऊन गीन लागत नाही आणि आपल्याला खायला लागतं, म्हणून कष्ट तर करावेच लागतील. हे बघा किती मोठ्या बाया आहेत, यांचं वय किती काय, यांना त्याचं काहीही नाही, त्यांना फक्त कामाचं पडलेलं आहे. किती काम करत आहेत बघा ह्या सर्व बाया. आता आपल्या पिढीमध्ये तर आपण या वयमध्ये गेल्यावर तर आपल्याला स्वतःही करणं होतं की नाही काय माहिती. काम तर दूरचीच गोष्ट आहे. आणि त्यानंतर मी तर घरी प्रॅक्टिकल लिहित होती. आता कारण माझी प्रॅक्टिकलची डेट जवळ आलेली होती आणि माझं खूप सारं प्रॅक्टिकल लिहायचं राहिलेलं होतं. म्हणूनच मग म्हणलं चला तेही लिहून घेऊया. आता वीरूचे पप्पा थोडेफार मदत करत होते, परंतु ते सुद्धा भुईमुगामध्ये गुंतलेले होते. म्हणून आता स्वतःच लिहायला घेतलं. व तुम्ही असेच आपले व्हिडिओ छान प्रकारे बघत राहावं, मी पण बनवत राहील आणि असाच सपोर्टही मला असू द्या. भेटूया आपण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.